नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी मराठी पाठ्यपुस्तकातील 2 नंबरची कविता प्राणसई अभ्यासणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत इंदिरा संत. इंदिरा संत या एक प्रख्यात कवयित्री आहेत आणि त्या कथाकार ललित लेखिकाही आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितही केलेलं आहे. प्रथम आपण कवितेचं जे शीर्षक आहे प्राणसई, त्याचा अर्थ समजून घेऊयात. सई म्हणजे सखी, जी सखी प्रत्येकीलाच प्राणाहून प्रिय असते. सखी असेल, मित्र असेल, दोस्त असेल, हा प्रत्येकालाच प्राणाहून प्रिय असतो. कवितेत कवयित्रीने पावसाला प्राणसई असं म्हटलेलं आहे आणि पाऊस हा प्रत्येकासाठीच प्राणाहून प्रिय असतो आणि मित्र असतो, दोस्त असतो, सखा असतो. हा पाऊस नसेल तर सजीवसृष्टीच असणार नाही. त्यामुळे कवयित्रीने या पावसाला कवितेमध्ये प्राणसई असं म्हटलेलं आहे. या कवितेत ग्रामीण मनाची पाऊस पडण्यापूर्वीची अस्वस्थता अतिशय भावोत्कट शब्दात कवयित्रीने मांडलेली आहे आणि कवितेत कवयित्री आभाळात दाटलेल्या काळ्या ढगांना प्राणप्रिय सखी मानतात व या प्राणसईशी मनापासून संवाद साधतात. उन्हाळा संपत आलेला असला तरी अजूनही उन्हाचा ताप असह्य आहे, कारण पावसाचं वातावरण जरासुद्धा वातावरणात नाही. त्याच्यामुळे उन्हाळा अजूनही लोकांना त्रास देत आहे. पावसाळा सुरू होण्याची प्रतीक्षा प्रत्येकजण करत आहे. घराघरात, शेताशेतांवर आवश्यक ती पावसापूर्वीची सर्व पूर्वतयारी झालेली आहे आणि अशावेळी पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचं वर्णन करताना कवयित्रीने या कवितेतून मैत्रिणीच्या नात्याने मेघाला म्हणजेच घनावळीला आवाहन केलेलं आहे, निरोप पाठवलेला आहे आणि तो अतिशय चांगला निरोप आहे. ग्रामीण भागातील घराघरातून केल्या जाणाऱ्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचं वर्णन कवयित्रीने अतिशय समर्पक शब्दात कवितेत केलेलं आहे आणि ही सगळी माणसांची तयारी झाली आहे की आता पाऊस पडेल आणि आम्ही पावसानंतरची कामं सुरू करू. आणि ही तयारी झाल्यानंतर कवयित्री पावसाला आळवणी घालत आहे. कवयित्री पावसाला बोलावत आहे. प्रत्येकजण पावसाची पाहत असणारी वाट अतिशय समर्पक शब्दात सांगून पावसाला विनवणी करत आहे की तू आता ये, कारण प्रत्येकजण तुझी वाट पाहत आहे. पीठ कांडते राक्षसी तसे कडाडते ऊन, प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून. या पंक्तींचा अर्थ पाहूयात. पहा, कांडते म्हणजे धान्याची साळ काढणे. मोठ्या उखळामध्ये धान्य ठेवतात आणि त्याची साळ काढली जाते, त्याला आपण कांडणे असे म्हणतो. जणू काही आभाळात राक्षसीन धान्य कांडत असावी इतकं कडक ऊन पडलेलं आहे. लोकांना असह्य झालेलं आहे. उन्हाळा संपत आलेला असला तरी उन्हाचा ताप अजूनही असह्य होतोय, कारण पाऊस पडलेला नाही आहे आणि उन्हाच्या तडाख्याने लोकांचा जीव हैराण झालेला आहे. लोक कासावीस झालेले आहेत. अशावेळी प्राणसई म्हणजेच माझी प्राणप्रिय सखी मेघमाला, इथे मेघमालेला, पावसाला कवयित्रीने प्राणसई असं म्हटलेलं आहे. मेघमालेला कवयित्री विचारतीये की तू इतके लोक हैराण असतानाही कोणत्या कामात गुंतून पडलेली आहेस. तू खाली ये, कारण तुझ्या प्रतीक्षेत सगळेजण आहेत. तुझे सगळेजण वाट पाहत आहेत. पाखरांचा मैत्रपणा आठवून तुझ्या प्रतीक्षेत असलेले सगळेजण तुझ्या भेटीसाठी इतके आतुर झाले आहेत की तू धावत पळत ये, वेगाने ये. एवढे सगळे आतुर होऊन वाट पाहत असताना तू घनावळी सखी म्हणजेच पावसा, तू कुठे गुंतून पडला आहेस, तू कुठे अडकून पडला आहेस. माझा निरोप तुझ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावा म्हणून मी तो पाखरासोबत धाडणार आहे, असे इथे कवयित्री म्हणत आहे. पुढील पंक्ती पाहूयात. दिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून, एग ए घनावळी मैत्रपणा आठवून. पाखरू म्हणजे पक्षी, सांगावा म्हणजे निरोप, धाडून म्हणजेच धाडणे म्हणजेच पाठवणे, घनावळी म्हणजे ढगांची माळ, मेघमाला हाही अर्थ होतो. सांगावा म्हणजे निरोप आणि मैत्रपणा म्हणजे आपली मैत्री. पहा, या ओळींचा अर्थ पाहूयात.
तुझ्या प्रतीक्षेत असलेले सगळेजण तुझी आतुरतेने वाट पाहत आहे. मी तर तुझी खूप वाट पाहत आहे असे कवयित्री म्हणते. कवयित्री म्हणते की मी तुझी वाट पाहून इतकी आतुर झाली आहे की माझा निरोप तुझ्यापर्यंत वेगात पोहोचावा असं मला वाटतं आणि तो लवकरात लवकर वेगात पोहोचावा म्हणून मी तो माझा निरोप पाखरासोबत पक्ष्यांसोबत धाडलेला आहे. कारण पक्षी सगळ्यात जास्त वेगाने तुझ्यापर्यंत पोहोचतील. आणि म्हणूनच हे सखी, हे घनावळी, हे प्राणप्रिय पावसा, तू आपल्या मैत्रीची तरी लाज राख. आपल्या मैत्रीची, दोघींच्या मैत्रीची आठवण ठेव आणि ती दृढ मैत्री आठवून तू आता लवकर ये, मला भेटण्यासाठी तरी ये, जेणेकरून तू येशील आणि सगळ्यांचाच फायदा होईल. पुढील पंक्ती पाहूयात. पडवळा भोपळ्यांची आळी ठेविली भाजून, हुडा मोडून घरात शेणी ठेविल्या रचून. पडवळ, भोपळा ह्या फळभाज्या आहेत. आळी म्हणजे साठा, चवड असा त्याचा अर्थ होतो. हुडा म्हणजे शेण थापून सुकवलेल्या गोवऱ्यांचा ढीग. शेणी म्हणजेच गोवऱ्या. रचून म्हणजे एकमेकांवर ठेवून दिलेल्या आहेस. तू आलीस म्हणजे तुझ्या मागोमाग तो पाऊस राजा येईलच आणि तो येणार म्हणून घराघरात, शेताशेतावर पूर्वतयारी सुरू झाली आहे. पावसात बहरणाऱ्या पडवळ, भोपळा अशा वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीसाठी तयार केलेल्या मातीच्या आळ्या मी भाजून ठेवल्या आहेत. सुकलेल्या गोवऱ्यांचा ढीगसुद्धा मोडून त्या गोवऱ्या घरात नीट रचून ठेवल्या आहेत. कारण तू आल्यानंतर त्या गोवऱ्या भिजतील आणि मग लोकांना चुली पेटवायला, पाणी तापवायला गोवऱ्या मिळणार नाहीत. आणि म्हणूनच ही सगळी पूर्वतयारी केलेली आहे. अगदी पडवळ, भोपळ्यांच्यासाठी लागणाऱ्या आळ्यासुद्धा भाजून ठेवल्या आहेत आणि तू अजून काय येत नाही आहेस. तू ये, तू आलीस की म्हणजे सगळ्यांना आनंद होईल आणि सगळ्यांनी जी पावसाळ्यापूर्वीची तयारी केलेली आहे ती कामी येईल. सगळेजण पावसाळ्यानंतरची कामं करायला लागतील, जेणेकरून घरात सुबत्ता होईल. पाऊस पडला तर पीक पाणी असेल, ही सजीव सृष्टी असेल आणि त्याच्यामुळे तू लवकर ये, जेणेकरून शेतकऱ्यांना ही शेतातील कामं सगळी करता येतील. पुढील पंक्ती. बैल झाले ठाणबंदी, झाले मालक बेचैन, तोंडे कोमेली बाळांची, झळा उन्हाच्या लागून. शब्दांचे अर्थ पाहूयात. ठाणबंदी म्हणजे बैलांना गोठ्यात बांधून ठेवणे. कोमेली म्हणजे कोमेजली, हिरमुसली. झळा म्हणजे उन्हाचे गरम गरम झोत. तर या ओळींचा अर्थ पाहूयात. उन्हाच्या झळा लागून, उन्हाचा ताप लागून मुक्या गुरावासरांना तो इतका असह्य झाला आहे की मालकाने या गाई गुरांना आता गोठ्यात दावणीला बांधून ठेवलं आहे. आणि मालक यांना बाहेर सोडून तरी काय करणार. बाहेर कुठेही या गुरांना खायला हिरवा चारा राहिलेला नाही आणि कडक ऊनसुद्धा आहे. आणि म्हणून मालकाने या गुरांना घरात गोठ्यात दावणीला बांधून ठेवलं आहे. पावसाच्या चिंतेने त्यांचे मालक अस्वस्थ झाले आहेत. तापलेल्या उन्हाच्या झळा इतक्या गरम आहेत की त्या न सोसवल्यामुळे लहान जीवसुद्धा तोंड सुकून त्यांची गेलेली आहेत. ती घराबाहेर खेळायला पडत नाहीत. त्यांना घरामध्ये थांबणंसुद्धा असह्य झालेलं आहे. आणि असं सगळं असताना तू का बरं, ह्या प्राणसखीला कवयित्री म्हणतायत, तू का बरं अजूनही येत नाहीस. तू लवकरात लवकर जमिनीवर ये आणि गुरावासरांची तहान भागव, ह्या झळा थांबव आणि या लेकरांना बाहेर खेळायलाही जाऊ दे. त्यांचे चेहरे कोमेजलेले आहेत, ते कोमेजलेले चेहरे प्रसन्न कर. उन्हामुळे सगळ्यांनाच त्रास होत असतो आणि त्यामुळे सगळेच वैतागून गेले आहेत. तू लवकर ये आणि सगळ्यांचा जीव शांत कर, अशी विनवणी कवयित्री पावसाला करत आहे. कवयित्री पावसाला म्हणत आहे, तू आधी पळत पळत धावत धावत पहिलं शेतावर येऊन बरस. कारण शेतकऱ्यांनी उराशी बाळगलेलं जे स्वप्न आहे की हिरवी शाल शेतात पांघरायची, ती पांघरण्यासाठी त्यांना मदत कर. मालकाच्या स्वप्नात मनात सतत हेच असतं की माझी शेती हिरवीगार राहू देत, त्याच्यातून भरपूर धनधान्य पिकू देत आणि ते त्याचं स्वप्न तू साकार कर, ही विनंती कवयित्री पावसाला करत आहे. पुढील पंक्ती पाहूया. विहिरींच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग, मन लागेना घरात, कधी येशील तू सांग. पुढील शब्दांचे अर्थ पाहूयात. भिंग म्हणजे आरसा.
कवयित्री म्हणत आहे, विहिरीतले पाणी अटलं आहे. विहिरीच्या खोल तळाशी फक्त थोड्याशा पाण्याचा आरसा दिसतोय. मन घरामध्ये रमतच नाही. तू कधी येशील ते आधी मला सांग. आम्ही आतुरतेने तुझी वाट पाहत आहे. या कडक उन्हामुळे विहिरी आटल्या आहेत. विहिरीच्या खोल तळाशी अगदी थोडंसं पाणी राहिलं आहे. सूर्यकिरण पडल्यामुळे ते पाण्याचे गोलाकार भिंग जणू चकाकत आहे आणि माझं मन घरात रमतच नाही. त्यामुळे तू कधी येशील ते मला आधी सांग, असं कवयित्री इथे म्हणत आहे. पुढील काव्यपंक्ती. एग दौडत धावत आधी माझ्या शेतावर, शेला हिरवा पांघर मालकाच्या स्वप्नावर. शेला म्हणजे अंगावरचं अगदी भारी वस्त्र. दौडत म्हणजे धावत पळत. काव्यपंक्तींचा अर्थ पाहूयात. कवयित्री पावसाला म्हणत आहे, तू धावत पळत आधी ये शेतावर आणि शेतावर येऊन बरस. तू बरसलास तर शेतं हिरवीगार होतील आणि शेतं हिरवीगार झाली तर या शेतकऱ्यांना त्यातलं जे काही निघेल ते विकता येईल आणि घरामध्ये अंगावर 4 कपडे घेता येतील, पोरांना 4 कपडे घेता येतील, त्यांची स्वप्न साकार होतील. आणि म्हणूनच पावसा तू धावत पळत जिथे आहेस तिथून आधी शेतावर येऊन बरस आणि तुझ्या बरसण्याने ही शेतं हिरवीगार होऊन जातील. शेतीभाती भरपूर होईल, भरघोस पीक येईल आणि शेतमालकाचं हिरवं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी तू मदत करशील, तुझी मदत होईल. म्हणून कवयित्री पुन्हा एकदा प्राणसईला विनंती करतीये की तू लवकर धावत पळत ये. पुढील काव्यपंक्ती. तशी झुलत झुलत एग माझी या घराशी, भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या घोळांशी. शब्दार्थ पाहूयात. घोळ म्हणजे लुगड्याचा झोळणा म्हणजे साडीचा भाग असतो. त्यानंतर भाचे म्हणजे भावाची बहिणीची मुलं. कवयित्री म्हणते की तू झुलत झुलत डुलत डुलत माझ्या घरापाशी ये. माझे भाचे तुझ्या घोळदार जरीच्या लुगड्याला मायेने बिलगतील, तुझ्याबरोबर खेळतील. तू कसंही करून माझ्या दारापर्यंत ये, कारण माझा शेतकरी भाऊ आहे, बहिणी आहे शेतकरी आणि सगळ्यांच्याच घरातली मुलं तू जर आलास तर तुझ्याबरोबर मनसोक्त खेळतील आणि म्हणूनच तू लवकरात लवकर. पुढील काव्यपंक्ती. आळे वेलाचे भिजू दे भर विहीर तुडुंब, सारे घरदार माझे भिजू दे ग चिंब चिंब. आळे म्हणजे वाफा. जे मळ्यामध्ये वाफे केलेले असतात त्यांना आळं असं म्हणतात. पहा कवयित्री काय म्हणतीये. मी भाजीपाल्यासाठी तयार केलेली आळी म्हणजेच वाफे तुझ्या पाण्याने भिजू दे. आमच्या शेतातील विहिरी काठोकाठ भरू देत. माझं सर्व घरदार पावसाने शिपून निघू देत. माझ्या सगळ्या शेतावर घरावर सडा पडू देत. माझ्याच काय संपूर्ण शेतकऱ्यांच्या बाबतीत तू हे कर. तुझ्या बरसण्याने वेलींचे वाफे भिजतील, विहिरी पाण्याने तुडुंब भरतील आणि सगळे आनंदून जातील आणि म्हणूनच तू ये, अशी विनवणी इथे कवयित्री प्राणसई पावसाला करत आहे. पुढील काव्यपंक्ती. उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन, सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन. सखा म्हणजे नवरा. कवयित्री म्हणते की मी दाराजवळ उभी राहून तुझ्याशी गप्पा गोष्टी करीन आणि माझा सखा माझा नवरा शेतामध्ये कष्ट करण्यात कसा रमला आहे, तो किती शेतात राबतो याच्या गोष्टी मी तुला कौतुकाने सांगेन. त्याचे कष्ट याचं मला काहीच वाटणार नाही, कारण तो माझ्या घरादारासाठी राबतो आणि तो कष्ट करण्यातच मला चांगला वाटतो. मी तो जे कष्ट करेन त्याचं कौतुक तुला सांगेन. त्याच्या कौतुकाच्या गोष्टी, त्याच्या कष्टाचं कौतुक मी तुझ्याकडे करेन. मी दारात उभी राहीन, तुझ्यासोबत खूप खूप गप्पा मारेन. सख्याच्या माझ्या काळ्या आईची सेवा करतानाचं तुला वर्णन करेन. त्याने हिरवं स्वप्न फुलवण्यासाठी शेतात जो दंग होतो, कष्ट करतो, काम करत असतो, त्याच्या कामाचं कौतुक मी तुला सांगत राहीन. पुढील काव्यपंक्ती पाहूयात. काग वाकुडेपणा हा काग अशी पाठमोरी, ये ग ये प्राणसई वाऱ्यावरूनी भरारी. भरारी म्हणजे झेप घेऊन ये. वाकुडेपणा म्हणजे वेगळं वागणं, विपरीत वागणं. पहा कवयित्री काय म्हणत आहे. कवयित्री म्हणत आहे, तू अशी नाराज का आहेस प्राणसई मेघमाले. तू अतिशय वेगळं विचित्र वाईट का वागत आहेस आणि आमच्याकडे तू पाठ का फिरवली आहेस. तू लवकर का येत नाहीस.
कवयित्री एवढ्या विनवण्या करून सुद्धा पाऊस येत नाही आणि म्हणून कवयित्री त्या पावसाला म्हणतोय की तू नाराज का आहेस, तू वेगळं विचित्र का वागत आहेस आणि तू का येत नाही आहेस, तू आमच्याकडे पाठ फिरवून का बसली आहे. मी जर एवढ्या विनवण्या करते, तुला एवढे वेगवेगळ्या प्रकारे निरोप पाठवते, तरी तू मनात अडी धरून का बसली आहेस. तू आमच्यावरचा राग सोड, आम्ही काहीच वाईट वागलो नाही, आम्हाला आमचं काम करायचे, पण जोपर्यंत तू येत नाहीस तोपर्यंत आम्हाला आमचं कामच करता येणार नाही. तू आमच्याकडे पाठ फिरवून बसू नकोस. हे प्राणसई, तू वाऱ्यावर स्वार हो, वाऱ्याच्या वेगाने ये, कारण आम्हाला तुझा विरह सहन होत नाही. तू जेवढी लवकर येशील तेवढं आम्हाला, माझ्या सख्याला कामाला लागता येईल आणि आम्ही सगळेजण काम करू आणि तेव्हाच आम्हाला खाऊ पिऊ मिळेल आणि या जगाला सुद्धा खायला मिळेल, कारण या जगाचा पोशिंदा शेतकरीच असतो. कवयित्रीने या कवितेमध्ये पावसाला अतिशय काव्यात्मक भाषेत विनवण्या केल्या आहेत आणि कवयित्री पुन्हा पुन्हा पावसाला आळवणी करतीये, विनवणी करतीये की तू ये, आम्ही तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत.